मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक या दोघांची मूळ ओळख जर सांगायची झाली ना, तर ते दोघंही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मूळचे शिवसैनिक. आज दोघंही म्हणजे शिंदे आणि नाईक हे दोन्ही नेते म्हणजे महायुती सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहेत. पण त्या दोघांमधलं नातं हे विळ्या भोपळ्याचं झालंय. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते दोघंही कधी सोडत नाहीत. पण त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात आता जनताही भरडली जाऊ शकते याचा प्रत्यय नुकताच आला. नेमकं काय घडलंय तिथं जाणून घेऊत आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलच्या खास रिपोर्टमधून. प्राधान्य दिलं पाहिजे असा हट्ट नाईक गटानं धरला. महापालिकेची नोकरी भरती आणि परीक्षा जिल्हा महाराष्ट्रभर हे कुठेतरी अन्यायकारक आमच्या लोकांवरती आहे. आज या ठिकाणी संधी आमच्या लोकांना त्या ठिकाणी भेटली पाहिजे. तर कोणाला नोकरी त्या ठिकाणी हवी असेल तर नवी मुंबईत येऊन नोकरी एक्झाम वगैरे देईल. पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी पूर्ण जिल्हाभर फिरतोय, तर हे काय उचित त्या ठिकाणी. आणि आमची लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये शंका उपस्थित होत आहेत. आणि या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेची जी काही एक्झाम असेल ती नवी मुंबईतच घ्यावी.